बकरी ईद च्या दिवशी मुंबई ठाणे परिसरात हाऊसिंग सोसायटीमध्ये बकरे कापू द्यायचे नाही यांचा मोहिमेला दोन्ही जिल्ह्यातल्या प्रशासनाने महापालिकेने बऱ्यापैकी साथ दिली. पोलिसांनी पण काळजी घेतली आणि एक्सेप्शनल किस्सातच फक्त हाऊसिंग सोसायटीत बकरे कापले गेले. या संबंधात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन करतो आणि सगळ्या संबंधित महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे नेते, महायुतीचे आमचे सहकारी हे आता अशा प्रकारची सगळ्या महापालिकेना व्यवस्था करायला सांगणार आहे की ज्या कुणाला धार्मिक विधी बकरी ईदच्या दिवशी करायची आहे तर त्यांना कुर्बानीसाठी जवळच्या विभागात व्यवस्था केली जाणार. पुढच्या वर्षी एकही रहिवासी वस्तीत, चाळीत, सोसायटीत बकऱ्याची कत्तल करू दिली जाणार नाही. घाटकोपरवाड्यांचं म्हणणं आहे की या काळात पहिलं महानगरपालिकेने नोटीस दिलेली आम्हाला अचानक रद्द करण्याची परवानगी रद्द केली. आता याच्या पुढची लढाई जी आमची न्यायालयीन असणार आहे कारवाई संदर्भातले त्यांना कोणी दमडीचे मी त्याला हे देत नाही. ते घाटकोपरचे मुस्लिम माफिया, लँड जिहादवाले माफिया आहेत. परवानगी भ्रष्टरित्या, बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्या जात होत्या, महापालिकेचे अधिकारी देत होते. किरीट सोमय्या यावेळी मैदानात आला म्हणून कुठलाही भ्रष्ट महापालिका अधिकाऱ्याने, पोलीस अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही. त्याच पर्टिक्युलर सोसायटीत ए विंग मध्ये परवानगी नाकारली, बी विंग मध्ये, आय विंग मध्ये दिली. ते भ्रष्ट महापालिका अधिकाऱ्यांनी दिली होती. त्याच्या विरोधात चौकशी सुरू झालेली आहे. सर, मिठागरच्या ठिकाणी आपण आता एक मिनिट आता मूळ घेऊ दे ना. जन्म प्रमाणपत्र घोटाळा ते महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र घोटाळा पार्ट 2 याची चौकशी सुरू झाली आहे. पार्ट 1 मध्ये जे तहसीलदारनी केलेले घोटाळे बाहेर आले. आता पार्ट 2 मध्ये महापालिका क्षेत्रात पण बोगस, बेकायदेशीररित्या अपात्र लोकांना, घुसखोरांना, बांगलादेशी, संशयित बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे. ठाणे महापालिका आयुक्तांकडे हा विषय आम्ही मांडला. ठाणे महापालिका आयुक्तांनी मान्य केलं आहे की आम्ही त्यांना जे पुरावे दिले आहेत त्याच्या आधारावर ते प्राथमिक चौकशी करून आवश्यकता पडली तर जशी कल्याण डोंबिवली महापालिकेने SIT गठीत केली, जिथे मुंबई महानगरात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची SIT गठीत केली, तशी ठाण्यात पण ते SIT गठीत करणार. पुढच्या 15 दिवसात ठाणे महापालिकेकडून जे सुधार, म्हणजे एक नवीन घोटाळा सुरू झाला की जुनी व्यक्तीला आपल्या नावात सुधारणा करायची आहे असा हे सबब देऊन ठाणे महापालिकेत माझ्या अंदाजाप्रमाणे 4000हून अधिक एडिशनल आयडेंटिटी बेनामी व्यक्ती क्रिएट करण्यात आल्या आहे. पुणे महापालिकेचा माझ्याकडे हवाला झाला. 15,000 सुधारता नावाखाली गेल्या 2 वर्षात 15,000 सर्टिफिकेट देण्यात आल्या. मुंबई महापालिकेने 87,000 दिले आहेत. ठाण्यात असे 4,000 दिले असल्याची मला खात्री आहे. त्यासाठी महापालिका चौकशी सुरू करणार. 15 दिवसात चौकशी पूर्ण होणार. 4,000 का त्यापेक्षा आणखी वाचण्याची शक्यता वाटते मला. हे 4,000ची माझी माहिती आहे, म्हणजे माझा अंदाज आहे. पण महापालिका आयुक्तांनी स्वतः आता ही जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी गरज पडली ते इतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणार. कारण की आता मुंबई महापालिकेत तुम्ही वाचलं असेल की 87,000 जुने सिस्टम मधून देण्यात आलेले करेक्टेडच्या नावाने 87,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले, ते सगळे रद्द होणार.
पण त्यात 19,860 असे प्रमाणपत्र दिले गेले आहेत की ज्याचा अर्जदार नाही, ज्याचा कोणी कागद नाही, काही नाही, असे 19,860 घोस्ट नवीन आयडेंटिटी क्रिएट झालेली आहे. त्याच्यावर आता पोलीस, मुंबई पोलीस, SIT सोमवारपासून कारवाई सुरू करणार. सर, मिठागरच्या ठिकाणी पुन्हा आता धारावी प्रकल्प येणार आहे, त्यामुळे तुम्ही अनेक वेळा आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, आवाज उठवला होता. मात्र पुन्हा आता ती जागा त्या ठिकाणी त्यांना दिली जाणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्या ठिकाणच्या लोकांना त्रस्त अशा करावं लागणार. मुद्दा असा आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्र करावं हा संकल्प आमचा सगळ्यांचा आहे. त्यासाठी सिस्टमॅटिकली मुंबईतला एक 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 ठिकाणचा पुनर्वसन आता हातात घेतलाय शासनाने. मिठागरचा जमिनी हे बिल्डरचा खिस्यात जात होत्या, त्याच्या विरोधात किरीट सोमय्या होता की राज्य सरकारने या जमिनी स्वतःच्या ताब्यात घ्याव्या, राज्याने केंद्र, आणि तिथे एफोर्डेबल हाऊसिंग उभं करावं. आता जो प्लॅन आहे एका अर्थाने एफोर्डेबल हाऊसिंगचा आहे. काही ठिकाणी पुनर्वसन होणार, तर काही ठिकाणी घरं बांधून ते रिझनेबल रेटनी रेंटवर दिले जाणार. सर, ठाण्यात 2,800 कोटीचा TDRचं प्रकरण आहे. वन विभागाची जागा आहे आणि मालकी हक्क ही खाजगी कंपनीचे आहे. तर ही सर्वोच्च न्यायालयाने याचिका हे केली आहे, त्यामुळं महानगरपालिकेला 2,800 कोटीचा TDR हा द्यावा लागणार आहे. वन विभागाच्या जागेमध्ये ही जागा येते आणि पालिकेला हा भूदंड भरावा लागणार आहे. पण मात्र वन विभाग देखील पुढे काही कारवाई करत नाहीये. मी जे वाचलं त्यात मला असं वाटतं बहुतेक सर्वोच्च न्यायालयात एक एकत्रित येऊन निवेदन म्हणजे पिटिशन करण्यात आली आहे. यात आता वेगवेगळ्या दृष्टिकोन आहेत. हा विषय खूप जुना आहे. 2004 मध्ये हा मी 5 मध्ये काढला होता, कारण की मुलुंडमध्ये की ज्याला तथाकथित प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणतोय, तर त्यात मुंबई उच्च न्यायालयाने पण निकाल दिला होता. आता वन पण सुरक्षित राहावं, वन सुरक्षित राहावं, पण त्याच्या बदल्यात ज्या जागेचा मालक जो आहे त्याला त्याचे जमिनी संबंधात TDR मिळावा, असा मध्यम मार्ग हे शासनाने आणि न्यायालयाने काढला आहे. त्यात म्हणजे मी अजून तर तो निर्णय पूर्ण समजून घ्यायचा आहे, पण म्हणजे वन सुरक्षित राहणार, म्हणजे वन विभागाला तोटा नाही होणार आहे, वन सुरक्षित राहणार. त्याच्याऐवजी बांधकाम त्यांनी दुसरीकडे करावं, नाही तर वर्षानुवर्ष काही वेळी याचा मध्यम मार्ग काढावा लागतो. तर महासभेमध्ये भाजपचा आवाज दाबला जातो असं अनेक नगरसेवकांनी आवाज उचलला होता. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. आता कुठे ते प्रस्ताव मंजूर करून घेतात आणि विचारधीन घेत नाही भाजपच्या लोकांना, त्यामुळे कुठे नाराजी दिसून येते. शिवसेना भाजपमुळे दादागिरी करते ठाणे महापालिकेत. तुमच्या हे दोन्ही बाजूचे आहेत लोक, त्यांनी विरोध केला होता. तुमच्या त्यापुढे भूमिका काय असणार? दोघांपैकी कुणाचा आवाज आज बसलेला नव्हता आयुक्तांच्या मीटिंग मध्ये. आणि जो जन्म प्रमाणपत्र घोटाळा आहे त्यात कल्याण डोंबिवलीत महापौर पण आज त्यांनी उघड पाठिंबा व्यक्त केला या घोटाळ्याच्या विरोधात. काही मुद्द्यांवर मतभेद असेल ते स्थानिक लोक आपापसात बातचीत करून ते सोडवायचं. परंतु जे असे देशाचा हितच ते राष्ट्रीय सुरक्षेचा विषय त्याच्यावर महायुती एकमत आहे. सर, तुम्ही मागच्या वेळेला जन्ममृत्यू झाला त्यावेळेला 7,000 स्वतः आपण साधारण आकडा हे केलं, आज 4,000चा आकडा आहे. त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की आता मीटिंग मध्ये खूप खडाजंगी झाली या विषयावर. मागच्या मीटिंग मध्ये ठाणे महापालिकेने 7,000चा आकडा दिला होता, आज त्यांनी फक्त 700चा दिला. आणि म्हणून आज त्यांनी फक्त 700चा दिला. म्हणून मी कलेक्टर आयुक्तांना सांगितलं की हे ठाणे महापालिकाचे अधिकारी बनवाबनवी करीत आहे. आणि मी जे 7,000 पैकी 4,000 सांगतोय, तर 7,000 हे जुन्याच्या नावाने करेक्शनचे आहेत. पण 4,000 जसं मुंबईत 87,000 जुने दुरुस्त करून देण्यात आले, पण दुरुस्त करून देण्यात आले, पण जे जुने जे सर्टिफिकेट होते त्या सगळ्यांचं वय 30, 40, 50, 60 ते सर्टिफिकेट परत नाही घेण्यात आले. म्हणजे समजा किरीट आहे
त्यावेळेला आता नाव किरण आहे, तर 42 वर्षानंतर किरण म्हणून केलं, पण किरण म्हणून नवीन आयडेंटिटी तयार केली, किरीटची पुतली नाही. म्हणजे त्यात जे 7,000 एडिशनल आयडेंटिटी क्रिएट झाल्या, त्यातनं 4,000 तर आयडेंटिटी व्यक्तीच अस्तित्वात नाही. जसं मुंबईत 87,000 बेकायदेशीर दिल्या दुरुस्तीनं. 1908 ते तर कागद के माणूस पण नाही सापडत की कुणाला दिलंय. ठाणे महापालिका सर बनवणी करते का तुम्हाला तुमच्याशी? हो, ठाणे महापालिकेचे जे आरोग्य विभागाचे अधिकारी होते ते गेल्या बैठकीने आजच्या बैठकीत त्यांच्या उत्तरात भयंकर तफावत होता, आणि म्हणून मी आयुक्तांना विनंती केली आहे की यांच्यावर विश्वास ज्यांनी घोळ केलाय ते चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच आयुक्तांनी आम्हाला अस्वस्थ केलं. आवश्यकता पडली आम्ही इथे स्पेशल टीम बनवून त्याची वेगळं तपास करू. ओके, पेपर फुटी प्रकरणात संजय राऊत म्हणतात की भाजपचा याच्यामध्ये हात आहे. कुठला नीट पेपर फुटी प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये भाजपचा हात आहे असं संजय राऊत म्हणतात. मला अजूनपर्यंत एकही असं प्रकरण कळलेलं नाही, ऐकलं नाही की त्यात संजय राऊतने भाजपचा हात म्हटलेला नाहीये. म्हणून मी त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.